मित्रांनो नमस्कार. दिनांक 22 ऑगस्ट 2025ला राम मंदिर परिसरात पारंपरिक बैलपोळा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या दिवशी शेतकरी बांधव आपल्या शेतातील जीवनसाथी असलेल्या बैलांना स्नान घालून त्यांना रंगीबेरंगी कपडे, गोंडे, माळा, घंटा व आकर्षक शृंगार सामग्री घालून सजवून त्यांनी राम मंदिर परिसरात आपले बैल नटून ठटवून मंदिरात घेऊन आले होते. मंदिरात बैलाची पूजा करण्यात आली. त्यांच्या पायाला तेल लावण्यात आले. कपाळावर गंध व कुंकू लावून तिलक केले. त्यानंतर त्यांना गोड पदार्थ, हरभऱ्याचे दाणे पुरवून खाऊ घालण्यात आले. यावेळेस परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. सणांचे औचित्य साधून शंकराच्या गाण्यांचे गायन करण्यात आले. पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते. बैलपोळा हा सण उत्सव केवळ आजच नाही तर जवळपास 100 वर्षाहून अधिक वर्ष राम मंदिर परिसरात हा उत्सव सातत्याने साजरा केला जात आहे. ही परंपरा आजही गावकऱ्यांच्या मनामनात श्रद्धा व आनंद निर्माण करीत आहे. बैलपोळा हा केवळ सण नाही तर शेतकऱ्यांच्या जीवनातील कष्टकरी साथीदारांप्रती कृतज्ञतेचा उत्सव आहे. बैलांशिवाय शेतीचे ओझे पेलणे अशक्य आहे. म्हणूनच शेतकरी त्यांना देवता समान मानतात. आजच्या या सोहळ्यातील प्रत्येक क्षण हा एकात्मतेचा, भक्तिभावाचा आणि सांस्कृतिक वारशांचा प्रत्यय देणारा होता. ग्रामस्थ, शेतकरी, भक्तांच्या उपस्थितीत राम मंदिर परिसरात पोळा उत्सव आनंदमय वातावरणात पार पडला. मित्रांनो, बैलपोळा हा कृषीप्रधान संस्कृतीचा उत्सव आहे. शेतकरी आपली खरी श्रीमंती म्हणजे जमीन आणि बैल यांचा सन्मान या निमित्ताने करतो. हा सण परंपरा, निसर्ग आणि मानवी जीवनातील नात्यांची सांगड घालतो. शेतकरी वर्षभर आपल्या बैलांच्या मदतीने शेती करतो. या दिवशी बैलांना विश्रांती देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. हा दिवस शेतकरी व बैल यांच्यातील जिव्हाळ्याचा नात्याचा उत्सव आहे. मित्रांनो, बैलपोळा सणातील एक खास आकर्षण म्हणजे आंब्याचे तोरण. ज्या ठिकाणी पोळा भरतो त्या ठिकाणी उंचावर हिरवेगार आंब्याचे पानं बांधून तोरण लावले जाते. सणाची वेळ झाली की शेतकऱ्यांना ते तोरण तोडण्याची घाई असते, कारण तोरण भेटणे हे भाग्याचे मानले जाते. सर्व नागरिक एकाच वेळी तोरणाकडे झेपावतात, एकमेकांशी खेळखड ओढताण करतात आणि अखेरीस जे तोरण तोडतात त्यांना ते यश, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने आणि श्रद्धेने चालू आहे. गावोगावी बैलपोळा सणांचा आनंद द्विगुणित करणारे हे आंब्याचे तोरण म्हणजेच उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरते. अशा प्रकारे मित्रांनो, आंब्याचे तोरण तोडल्यावर शेतकरी आनंदाने आपल्या घरी जातात. तेथे शेतकरी कुटुंबियासह आपल्या बैलजोडीचे पूजन करून त्यांना गोड पदार्थ खाऊ घालतात. या सर्व परंपरा आणि सोहळ्यांनी एकत्रितपणे आरमोरी परिसरात बैलपोळा सण अत्यंत उत्साहात, भक्तिभावात आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला. मित्रांनो, माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.